हॅलो एव्हरीवन, आज आपण फिफ्थ मॉक टेस्ट याचे सोल्युशन्स बघूयात. सगळे क्वेश्चन्स सिक्वेन्स वाईज दिलेत, जसे PDF मध्ये तुम्हाला खाली सापडणार आहेत. तुम्ही डाउट्स जे आहेत त्याच क्वेश्चनवरती स्किप करून क्वेश्चन्स बघा. लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. पेपर वॉज ॲक्च्युअली मॉडरेट लेवल, बिलकुल डिफिकल्ट नव्हता, काही 2-3 क्वेश्चन्स सोडले तर. लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1. हा क्वेश्चन सर्क्युलर मोशन टॉपिकचा आहे. बॉडी ऑफ मास m हँग्स along a string of length L. Okay, it is given horizontal velocity such that it reaches up to 60 degree. 60 डिग्री पर्यंत जातो तो. आता 60 डिग्री पर्यंत जातो तो खाली दिलेली कायनेटिक एनर्जी पूर्णपणे कन्वर्ट होणार आहे पोटेन्शियल एनर्जीमध्ये. मग 60 डिग्री गेल्यावरती किती पोटेन्शियल एनर्जी वाढते बघा. 60 डिग्री गेल्यावरती हे माहिती पाहिजे तुम्हाला. काय हे समजा L आहे ना, तर 60 डिग्री म्हणजे हे झालं cos 60 हाफ असतो, हाफ. सो L/2. सो किती वरती गेला तो बॉब? L/2 लेंथ वरती गेलाय, म्हणजे त्याला जी काही कायनेटिक एनर्जी दिली ती होल कायनेटिक एनर्जी यूज झाली आहे त्याच्या एलिव्हेशनमध्ये mgh मध्ये. h किती घेऊ मी? L/2. झाला, संपला विषय. हाफ हाफ इज गोइंग टू कॅन्सल, m इज गोइंग टू कॅन्सल, v विल बी √gl. दॅट्स इट. √gl एवढं त्याला दिलेली वेलॉसिटी आहे. ओके, वेलॉसिटी नव्हती विचारली इकडे, इथे विचारलं आहे की टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट द मीन पोझिशन. तो सेंटरला असताना टेन्शन काय असणार आहे. नाव सी, सेंटरला असताना टेन्शन काय असणार आहे, तर mg तर असणारच आहे, प्लस mv²/r असतो, प्लस mv²/r. सो प्लस mv², आत्ताच v काढलाय √gl, mv²/r तर L आहे, LL गेला, mg प्लस mg इज 2mg. आन्सर इज बीटा फॉर क्वेश्चन नंबर 1. सो फर्स्ट क्वेश्चन अशा प्रकारे सॉल्व्ह करायचा होता. हा नॉर्मली तुम्ही बघितलाच असेल कुठे ना कुठे, मे बी कधी कधी 90 डिग्री दिलेलं असतं, आज होतं 60 डिग्री. क्वेश्चन नंबर 2 पहा. सेकंड क्वेश्चन इज a ball of mass 0.1 kg is whirled in a horizontal circle of radius 0.1 meter with the help of a string with the speed 10 rpm. Keeping the radius constant, tension is reduced to 1/4. Then what is the new speed? आता टेन्शन इन द स्ट्रिंग कोण प्रोव्हाइड करतो हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये सांगा? सेंट्रिपिटल फोर्स mr². आणि त्यांनी सांगितले कीपिंग द रेडियस कॉन्स्टंट. रेडियस कॉन्स्टंट ठेवलाय. ओके, स्पीड चेंज करून टेन्शनला 1/4 केलं. लॉजिकल आहे, टेन्शनला जर का 1/4 केलं तर ω² 1/4 होणार. ω² 1/4 होणार ना. ω² t इज प्रपोर्शनल टू ω². हा 1/4 होतोय म्हणजे हा 1/4 होतोय. आणि ω² 1/4 कधी होणार? ज्यावेळेस ω हाफ होणार. आत्ता सध्या ω 10 rpm आहे. तुम्ही म्हणाल सर ω तर रेडियन पर सेकंडमध्ये असतं, बट यू कॅन अंडरस्टँड इथं प्रपोर्शनॅलिटीचा क्वेश्चन आहे, सो युनिट कन्व्हर्जनची गरज नाही आहे. इनिशियली ω 10 rpm असेल तर आता तो हाफ होणार आहे, दॅट इज 5 rpm. आन्सर इज अल्फा. क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर इज ए. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. ओके, नाव दिस इज स्लाइटली लेंदी क्वेश्चन. माझ्यामध्ये 2012, 17 अशा 2-3 एक्झाममध्ये हा विचारलेला होता. 17ला तर फिक्स विचारलाच आहे असं वाटतंय मला. अ रॉकेट ऑफ मास m इज लॉन्च्ड फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. सपोज दॅट द एअर रेजिस्टन्स इज नेग्लिजिबल, रेडियसेस आर, मॅक्सिमम हाईट किती तो गेन करणार आहे. सो त्याला आपण दिली आहे एनर्जी हाफ mv², आणि दॅट इज गोइंग टू रिझल्ट इन टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. तर फायनल पोटेन्शियल एनर्जी किती आहे? -gmm/r + h. आणि इनिशियल पोटेन्शियल एनर्जी किती आहे? -gmm/r. तो हा झाला चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ज्याला जर काही तुम्ही नीट लिहिलं तर gmm पॉझिटिव्ह टर्म मी आधी लिहितो, कारण की हा पॉझिटिव्ह होणार आहे. gmm/r -gmm/r + h. आपल्याला h काढायचा आहे, तोच एक ट्रिकी पार्ट याच्यामध्ये. कॅल्क्युलेशन इज द ओनली ट्रिकी पार्ट. ऑल m's विल कॅन्सल, m इज गोइंग टू कॅन्सल. ओके, सो इफ आय टेक दिस टर्म, या टर्ममध्ये h आहे म्हणून त्याला आयसोलेट करतो मी. gm/r + h इज इक्वल टू gm/r -v²/2. नीट ऑब्झर्व करा. जर काय तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तुम्हाला कळेल तर आपल्याला छोट्या g मध्ये उत्तरं दिली आहेत, स्मॉल g मध्ये. स्मॉल g समहाव आय हॅव टू इंट्रोड्यूस, आणि त्याचं इंट्रोडक्शन ह्या फॉर्म्युलेने होणार आहे. gm इज इक्वल टू gr². सगळ्यांना माहिती आहे हा रिलेशन. सो इथे टाकतो मी gr² अपॉन r + h इज इक्वल टू gr² अपॉन r म्हणजे नुसता gr -v²/2. हा 2 इथे मल्टिप्लाय होईल, 2gr -v² अपॉन 2 असा बनलाय तो. टेक दी रेसिप्रोकल. रेसिप्रोकल घेतल्यानंतर r + h अपॉन gr² इज इक्वल टू 2 अपॉन 2gr -v². झालं. gr² पलीकडे मल्टिप्लाय करा, gr² मल्टिप्लाय केला, झाला, केला. हा r पलीकडे घेऊन जा, -r होणार आहे. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ h. हे उत्तर आहे hचं. सो hचं उत्तर काय आहे?
2gr², हा पूर्ण डिनॉमिनेटर क्रॉस मल्टिप्लाय करावा लागेल, मायनस क्रॉस मल्टिप्लाय करा, मायनस 2gr² मायनस मायनस प्लस v²r. Minus minus is going to become plus, okay, v²/r. And if you solve this thing now and divided by खाली denominator as it is, proper solving केलं तर this is going to cancel, this is going to cancel. What is left? काय राहणार आहे? v²r. ओके, इथे लिहितो मी, साईडला जागा आहे तिथे. I will just erase this part. इथे स्टार्टिंगचा पार्ट थोडा इरेज करूयात. What is left guys? लास्ट मध्ये काय राहिले? v²r अपॉन 2gr मायनस v². हा v² खाली घेऊन जा, v² खाली घेऊन गेलो तो वरती न्यूमरेटरमध्ये r राहील फक्त, आणि उत्तर येईल r अपॉन 2gr बाय v² मायनस 1. r अपॉन 2gr मायनस v² मायनस 1 असा आन्सर आहे ऑप्शन बीटामध्ये. व्हॉट वी हॅव डन इज चेंज इन पोटेन्शियल इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक. हा कॉन्सेप्ट वापरलाय आणि सॉल्व्ह केलाय. थोडा लेंदी होता, नक्कीच असे क्वेश्चन तुम्ही स्किप केले पाहिजे. ऑन द स्पॉट सॉल्व्ह करायची काहीही गरज नाही, ठीक आहे. तुम्ही नंतर टाइम घेऊन सॉल्व्ह करू शकता ह्याला. ओके, हा एक क्वेश्चन खूप सिंपल होता. तुम्हाला विचारलं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट h वेन h इज व्हेरी व्हेरी लार्ज. काही जणांनी इथे चुकीचा आन्सर केला असेल. h इज व्हेरी व्हेरी लार्ज, आठवते का? h इज व्हेरी व्हेरी लार्ज असताना तुम्ही अप्रॉक्सिमेशन 1 - 2h बाहेर नाही घेऊ शकत. हा तर h इज व्हेरी व्हेरी स्मॉलचा अप्रॉक्सिमेशन. तो हे उत्तर लिहिणारे बिलकुल चुकीचे. तो आन्सर ह्याचं बीटा आहे, कारण की सगळ्यांना माहिती आहे GH/G चा ॲक्च्युअल फॉर्म्युला असा आहे r/r+h², बरोबर. आणि मी याला असं पण देऊ शकतो 1/r+h/r² and which can be written as 1/1+h/r², which is nothing but option beta. Beta is the correct choice for question number 4. Is it right? Let's move to the next question. बघा पुढचा प्रश्न 5वा. When angular momentum of a body is increased by 10%, what is the increase in its kinetic energy? अँग्युलर मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जी मध्ये पहिलं तर रिलेशन आलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का हे रिलेशन? हा φω² सगळ्यांना माहिती आहे, बट हे रिलेशन माहिती पाहिजे, L²/2I. हे रिलेशन माहीत पाहिजे. ओके, अँड वेन दिस इज इन्क्रीज्ड बाय 10% वाढवलं ना, तर तो एलचा किती होतो? 1.1 L होतो. आणि त्याचा जर काही तुम्ही स्क्वेअर कराल तर तुम्हाला 1.21चा फॅक्टर बाहेर मिळेल, विच इज नथिंग बट 21%. दिस इज अ शॉर्टकट. काही जण एररची ट्रिक वापरतील. काय करतील बघा, काही जण कायनेटिक एनर्जी इज L²/2I इथपर्यंत बरोबर, आणि नंतर सर चेंज इन कायनेटिक एनर्जी अपॉन ओरिजिनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 2 टाइम्स चेंज इन चेंज इन अँग्युलर मोमेंटम. मग 10% चेंज झाला आहे म्हणजे 20% उत्तर आहे, पण 20% अप्रॉक्सिमेशन उत्तर आहे. हे 10%च्या आतमध्येच व्हॅलिड असतं. इथे आन्सर जवळजवळ आहेत, 20 आणि 21. सो प्रॉपर आन्सर 21 आहे. आय होप तुम्हाला कळालं असेल, कारण की रिलेशन काय आहे? कायनेटिक एनर्जी प्रपोर्शनल टू L². सो Ke2 बाय Ke1 इज L2/L1 द होल स्क्वेअर. ओरिजिनलला 100 घ्यायचं, 10% इन्क्रीज केल्यामुळे 110 घ्यायचं आणि स्क्वेअर करायचं, तर तुम्हाला 121 मिळेल, म्हणजे 1.21 मिळेल, सॉरी. म्हणजे 100चा 121 झाला म्हणजे 21% इन्क्रीज झाला आहे. आन्सर डेल्टा इज द करेक्ट चॉईस. लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रॉड अबाउट सेंट्रल ॲक्सिस इज mL²/12. सगळ्यांना माहिती आहे, जगजाहीर फॉर्म्युला हा. बट ते काय म्हणतात की याला कट केलं, किंवा कट नाही बेंड केलं, बेंड करून त्याला काय केलं, असा होता बघा रॉड अबाउट सेंट्रल ॲक्सिस, त्याला अबाउट सेंट्रल ॲक्सिस बेंड करून असं त्याला केलं. ओके, ते एकाच प्लेनमध्ये काय 60 डिग्रीवरती ठेवलं, म्हणजे टॉप व्ह्यूमध्ये बघितलं ना, टॉप व्ह्यूमध्ये तो असा दिसतो आता 60 डिग्री, आणि आता त्याला त्याच ॲक्सिसच्या अबाउट फिरवलं. गाईज, दॅट इज नॉट गोइंग टू क्रिएट एनी डिफरन्स. मास डिस्ट्रीब्युशन अजून तेवढंच आहे. आधी हा इथे होता, जेव्हा मास डिस्ट्रीब्युशन तेवढंच होतं, याला फक्त बेंड केलं आहे, त्याच्याने मास डिस्ट्रीब्युशन चेंज थोडीच होते. सो आन्सर शुड रिमेन mL²/12. नो चेंज, सगळं आन्सर तेच राहणार आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ मास चेंज झालं तर मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होतो. क्वेश्चन नंबर 7. In the case of simple pendulum, what is the correct graph of time period versus length? T² proportional to, sorry, T is equal to 2π√L/G. So T² proportional to L असं रिलेशन आहे. So
वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax चा ग्राफ कसा असतो, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस असेल तर असा असतो ना. तर इथे टी वर्सेस एलचा ग्राफ काय येणार आहे, असा येणार आहे. तुम्ही म्हणाल सर खाली कसं काय, खाली नाही जाणार. खाली जाण्याच्या मागे रिझन काय की टाइम कॅन नॉट बी निगेटिव्ह. सो फक्त फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आन्सर शुड बी सी ऑप्शन. आन्सर इज सी. सी इज द करेक्ट चॉईस. व्हेरी गुड. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 बघा. अँग्युलर वेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज ओमेगा अँड एम्प्लिट्यूड इज ए. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट x फ्रॉम द मीन पोझिशन. If it has kinetic energy T आणि potential energy V, then what is the ratio of T by V? Kinetic energy upon potential energy चा रेशो विचारलाय. सगळ्यांना माहिती आहे कायनेटिक एनर्जी हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असते आणि पोटेन्शियल एनर्जी असते हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. झालं ना, संपला विषय. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इज द आन्सर. आन्सर बीटा आहे. बाकी गोष्टी उगाच वाढीव दिल्यात तुम्हाला घाबरवण्यासाठी. बाकी क्वेश्चन वॉज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. 10वा प्रश्न बघा. टेन्शन T1 वेन लेंथ L1, टेन्शन T2 वेन लेंथ L2. नॅचरल लेंथ विचारली आहे, ओरिजिनल लेंथ विचारली आणि हा फॉर्म्युला आहे, तुम्ही लर्न करून टाका. हा फॉर्म्युला क्रॉस मल्टिप्लाय करायचं. L1 T2 मायनस L2 T1 अपॉन T2 मायनस T1. ती आन्सर लर्न करा तुम्ही. लर्न डिराईव्ह करत बसण्यात वेळ घालवू नका, पाठ करून टाका. आणि याच्यावरती अजून एक क्वेश्चन विचारतात T1 ला L1, T2 ला L2, तर T3 ला किती. ठीक आहे, तसे पण प्रश्न असतात. तुम्हाला माहिती पाहिजे सॉल्व कसे करायचे क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10. अ बॉडी ऑफ मास 500 ग्रॅम इज फास्टन ऑन वन एंड ऑफ अ स्टील वायर. लेंथ क्रॉस सेक्शनल एरिया दिलाय. ब्रेकिंग स्ट्रेस एवढा आहे. व्हॉट इज द अँग्युलर वेलॉसिटी ॲट विच इट शुड बी रोटेटेड सो दॅट इट विल नॉट ब्रेक. जस्ट कंडिशन अशी दिली की गोल फिरवल्यावरती कुठला फोर्स त्याला ओढत असतो, सेंट्रिफ्युगल फोर्स ओढत असतो. ठीक आहे. एम बघा ही वायर आहे आणि त्याचा ब्रेकिंग स्ट्रेस दिलेला आहे. तिला 500 ग्रॅमचा ऑब्जेक्ट म्हणजे अर्धा किलोचा ऑब्जेक्ट अटॅच केलं आणि त्याला हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये वर्ल केलं. म्हणजे एम आर ओमेगा स्क्वेअर सेंट्रिफ्युगल फोर्स हा फोर्स देणार आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स त्याला ओढणार आहे, टेन्शन क्रिएट करणार आहे आणि त्याच्यावरती स्ट्रेस किती ॲक्ट होईल, डिवाइडेड बाय एरिया केला. हा जोपर्यंत ब्रेकिंग स्ट्रेस होत नाही तोपर्यंत एव्हरीथिंग इज सेफ. लोड नाही घ्यायचा तोपर्यंत गोष्टी सेफ आहेत. सो व्हॉट शुड बी द ओमेगा विचारले. व्हॉट शुड बी द ओमेगा. चला ओमेगा सेपरेटली सॉल्व करू आपण. सो एम आर ओमेगा स्क्वेअर बाय ए हा झाला स्ट्रेस ऑन द वायर इज इक्वल टू ब्रेकिंग स्ट्रेस. ब्रेकिंग स्ट्रेस दिलेला आहे 1.25 10⁻⁷. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 2 दिलाय. 2 वरती जाईल, खालचा एरिया वरती जाईल. 2 × 10⁻⁻6. का घेतला -6, मिलीमीटर स्क्वेअर होता म्हणून -6 घेतलं. डिवाइडेड बाय खाली एम आणि ओमेगा स्क्वेअर येणार आहे, एम आणि आर येणार आहे. मास तर अर्धा किलो आहे म्हणजे हाफ घेतला मी आणि आर रेडियस काय घेणार तर लेंथ ऑफ द स्ट्रिंग. तर लेंथ ऑफ द स्ट्रिंग 2 मीटर. 2 जाणार आहे. उत्तर येणार आहे 2.5 × 10⁻⁴ दॅट इज 25 इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. ओमेगा इज 5 रेडियन पर सेकंड. असा क्वेश्चन कुठेतरी सॉल्व्ह केल्यासारखा आठवतोय मला. बहुतेक कुठेतरी मॉक टेस्टमध्ये विचारला होता. जर तुम्ही तिथे रॉंग केला असेल तर इथे तरी तुम्ही होपफुली करेक्ट करायला पाहिजे. कारण की त्याचं रिझन आहे की मॉक टेस्टमधनं ॲनालिसिस करून तुम्ही गोष्टी शिकल्या पाहिजे. ओके, रिमेंबर दिस. ओके, सो द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 11. वेन सिलेंड्रिकल ट्यूब इज डिप्ड इन लिक्विड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 140. ओके, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आता काय असेल वेन द ट्यूब इज इन्क्लाइंड बाय 40 डिग्री. एक लक्षात ठेवा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुठल्याही प्रकारच्या इन्क्लिनेशनवर डिपेंड करत नाही. सो आन्सर 140 आहे तर 140च राहणार आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा फक्त सॉलिड लिक्विड पेअरवर डिपेंड करतो, नॉट ऑन द इन्क्लिनेशन. ओके, क्वेश्चन नंबर 12. ग्लास कॅपिलरी ट्यूब शेप ऑफ द सरफेस ऑफ द लिक्विड डिपेंड्स अपॉन. शेप ऑफ द सरफेस डिपेंड्स अपॉन. ओके, म्हणजे कॉन्व्हेक्स आहे कॉन्केव्ह आहे कशावर डिपेंड करतं तर कोहेझिव्ह आणि ॲडेझिव्हच्या नेचरवर डिपेंड करतो कोण जास्त कोण स्ट्रॉंग. सो ओनली कोहेझिव्ह नाही, नायदर कोहेझिव्ह नॉर ॲडेझिव्ह नाही, ओनली ॲडेझिव्ह नाही. आन्सर इज कोहेझिव्ह अँड ॲडेझिव्ह बोथ. ओनली ऑन रिलेटिव्ह कोहेझिव्ह अँड ॲडेझिव्ह अट्रॅक्शन. आन्सर इज डेल्टा. दॅट्स ट्रू. लेट्स मूव्ह टू नेक्स्ट क्वेश्चन. थिअरॉटिकल क्वेश्चन पटपट उडवून टाकूयात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. an observer at station observes frequency 219 आणि जाताना येताना ट्रेनची फ्रिक्वेन्सी 219, जाताना 184. ओके, वेलॉसिटी ऑफ साऊंड दिली. व्हॉट इज वेलॉसिटी ऑफ ट्रेन ॲज वेल एज ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हिसल. दोन्ही विचारले. ओके, ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी आणि वेलॉसिटी दोन्ही विचारले. गुड. पण फॉर्च्युनेटली वेलॉसिटीज चारही वेगळ्या आहेत. सो आपण वेलॉसिटीवर फोकस ठेवू, बाकी आन्सर आपोआप मिळून जाणार आहे.
सो मला माहिती आहे येताना फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो, सोर्स अप्रोच करतोय ना मला, व्ही बाय व्ही मायनस व्ही एस, हा फॉर्म्युला इनकमिंगचा असतो, इनकमिंग एन आय लिहितो मी त्याला, हा ओरिजिनल आहे इनकमिंग फ्रिक्वेन्सी. आउटगोईंग म्हणजे आपल्यापासून सोर्स लांब चाललाय, ट्रेन लांब चालली आहे, तर फॉर्म्युला असा बनतो व्ही प्लस व्ही एस इंटू एन. जर दोघांना डिवाइड केलं तर मला इनकमिंगची फ्रिक्वेन्सी 219, आउटगोईंगची फ्रिक्वेन्सी 184 इज इक्वल टू व्ही व्ही कॅन्सल, एन एन कॅन्सल, व्ही प्लस व्ही एस अपॉन व्ही मायनस व्ही एस. हा तर कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो टाईप दिसतोय. सो मी कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो दोन्हीकडे घेतो. इफ आय टेक कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो ऑन बोथ साइड्स तर मला व्ही प्लस व्ही एस प्लस व्ही मायनस व्ही एस इज व्ही बाय व्ही एस मिळून जाईल. कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो ह्याचा हा देणार आहे. याचा कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो काय देईल बघा, कॅल्क्युलेट करून ॲड करू दोघांना. या दोघांना जर मी ॲड केलं तर 300 400 403 आय गेस 403 देईल. येस. आणि जर सबट्रॅक्ट केलं न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर तर 16 आणि 19 35 देईल. 35 16 आणि 19 35. येस 35 देईल. ओके. आणि हा ओरिजिनल वेलॉसिटी 340 आहे. आपल्याला फक्त क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व्ह करायचं, व्ही एस मिळणार आहे. सो व्ही एस काय मिळेल बघा, व्ही एस इज इक्वल टू, कुठे लिहू, इथे जागा करू, इथे जागा केली आहे. सो व्ही एसची व्हॅल्यू काय मिळेल बघा, व्ही एस इज इक्वल टू 340 इंटू 35 अपॉन 403ला मी 400 लिहितो आता सध्यासाठी. 5च्या टेबलमध्ये 580चा, 5च्या टेबलमध्ये 57चा, 0 गेला. 7 4 28, 7 3 21 प्लस 2 23 अपॉन 8. 238 डिवाइड बाय 8 तुम्ही केलं तर तुम्हाला रफली आन्सर 30 येणार आहे. 30 रफली 30 येणार आहे. चेक करून बघा. 238 म्हणजे 240 असतो. 240 बाय 8 30 असतो ना. 30 आन्सर येणार आहे. 30च्या सगळ्यात जवळ बीटाच आहे, बाकी जवळपासही नाही. आन्सर इज बीटा. ठीक आहे. कॅल्क्युलेशन वाईज इट वॉज लेंथी. नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन सीईटीला विचारण्यात आलेला प्रश्न होता. प्रॉब्लेम तुम्ही बघितला नसेल असा प्रश्न, बट सीईटीमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. हा ॲम्प्लिट्यूड आहे आणि विचारले मॅक्सिमम पार्टिकल वेलॉसिटी इज 4 टाइम्स द वेव्ह वेलॉसिटी. वेव्ह वेलॉसिटी एन लॅम्बडा असते आणि पार्टिकल वेलॉसिटी ए ओमेगा असते. माहिती आहे तुम्हाला, मॅक्सिमम पार्टिकल वेलॉसिटी ए ओमेगा असते SHM मध्ये आणि वेव्ह वेलॉसिटी असते एन लॅम्बडा. आणि ते म्हणतात की पार्टिकल वेलॉसिटी 4 टाइम्स वेव्ह वेलॉसिटी आहे, 4 टाइम्स. तर कुठलं करेक्ट रिलेशन आहे, चला पुट करू. ॲम्प्लिट्यूड गामा दिलाय किंवा वाय दिलाय, वाय नॉट दिलाय. ओमेगा असतो 2πn इज इक्वल टू 4n लॅम्बडा. n कॅन्सल होणार आहे आणि 2 पण इथे कॅन्सल होणार आहे, 2. सो गामा नॉट किती येणार आहे, गामा नॉट येणार आहे, किंवा गामा नॉट नाही विचारलं, याच्यातलं कुठलं रिलेशन, लॅम्बडाचं रिलेशन विचारलं, लॅम्बडा. सो लॅम्बडाचं रिलेशन जर आपण कॅल्क्युलेट केलं तर गामा नॉट पाय बाय 2, गामा नॉट पाय बाय 2, गामा नॉट पाय बाय 2. आन्सर इज सीटा. तुम्हाला कळालं का गेलं डोक्यावरून? मॅक्सिमम पार्टिकल वेलॉसिटी इज 4 टाइम्स वेव्ह वेलॉसिटी एन लॅम्बडा. मॅक्सिमम पार्टिकल वेलॉसिटीमध्ये ॲम्प्लिट्यूड इज गामा नॉट, वेव्ह ओमेगा किती आहे 2π इंटू फ्रिक्वेन्सी इज 4n लॅम्बडा. n कॅन्सल झाला, 2 2 जा 4. लॅम्बडा विचारले, 2 खाली घेऊन जावं लागेल. सो गामा नॉट पाय बाय 2 उत्तर आहे, दॅट इज सीटा. 14व्याचा सीटा, 14व्याचा सीटा. लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. ओके. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन इज एअर कॉलमचा क्लोज्ड ॲट वन एंड रेझोनन्स 265 ला होतोय. ठीक आहे. इट इज इन द रेझोनन्स विथ अ ट्युनिंग फोर्क फॉर व्हेरियस लेंथ्स. फाइंड आउट द लेंथ दॅट आर नॉट पॉसिबल फ्रॉम द फॉलोइंग. कुठल्या लेंथ पॉसिबल नाही आहेत. पहिले तर आपण एक कॅल्क्युलेट करू, काम करू. वी विल कॅल्क्युलेट द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय येते आणि लेंथ मिळून जाईल त्याच्यावरून. आपण 265 जर फंडामेंटल पकडली मी तर V बाय 4L लेंथ किती मिळेल बघा ह्याच्यातनं मला. L वरती जाईल. L इज इक्वल टू वेलॉसिटी 330 डिवायडेड बाय 4 इंटू 265. 265 इंटू 4 केलं जर मी, 5 4 जा 20, 2 26 2 10. सो 33 अपॉन 106 येतं आहे. हे रफली 1/3 येतं आहे, रफली 1/3. थोडंसं जास्त, 1/3 पेक्षा थोडंसं जास्त आहे. ओके. सो आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी रफली 33 लेंथ त्याची आहे जी ती 33 मिळते. आता कुठल्या कुठल्या लेंथला तो ऑसिलेट होणार आहे, कुठल्या कुठल्या लेंथला, तर आपल्याला माहिती आहे L नंतर डायरेक्टली 2L, नेक्स्ट पॉसिबल 3L 4L. याच्यामध्ये ओनली ऑड आर प्रेझेंट. ऑड म्हणजे 33 आलं आहे जे,
1/3 0.33 म्हणजे 33 सेंटीमीटर जे आलं आहे, तर 33चे ऑड मल्टिपल्स कोण कोण प्रेझेंट आहेत बघूयात. 33 आहे बट 66 नाही चालणार. 33 आहे 99 चालणार. येस 33 आहे 132 नाही चालणार. हा त्याचा नेक्स्ट मल्टिपल जो आहे तो इवन मल्टिपल आहे. ऑड मल्टिपल्स हवेत, ऑड मल्टिपल्स 33 66 99 132 मध्ये ऑड मल्टिपल्स. ऑड मल्टिपल 33 आणि 99 आहेत. तो आन्सर सी आहे. ए अँड डी आर रॉंग. हा क्वेश्चन सॉल्वेबल होता. रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट मधला क्वेश्चन आहे की एक ट्युनिंग फोर्क दिला आहे आणि त्याची रेझोनेटिंग त्याची फ्रिक्वेन्सी दिली आहे. तुम्हाला विचारले कोणते कोणते लेंथला रेझोनेट होणार आहे, तर तुम्हाला सगळ्यात फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा लेंथ काढायची आणि लेंथचे फक्त मल्टिपल्स करत जायचं. दिस इज द की, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन इज 15th नंतर 16th क्वेश्चन. ओके 16th क्वेश्चन बघा. हा टेक्स्टबुक लेवलचा क्वेश्चन आहे, टेक्स्टबुक लेवलचा. 100 आणि 105 सेंटीमीटरचे पाईप 4 बीट बनवत आहेत. सो व्ही बाय पाईप कशा आहेत, ओपन पाईप आहेत. व्ही बाय 2L. आता मी कुठली लेंथ घेऊ, छोटी लेंथ पहिली घेतो. छोटी लेंथ इज 100 मायनस व्ही बाय 2 इंटू मोठी लेंथ घेतो 102.5 इज इक्वल टू 4 बीट. आता हे जर काही सॉल्व्ह केलं, व्ही बाय 200 मायनस व्ही बाय 205 इज इक्वल टू 4. क्रॉस मल्टिप्लाय करून बघा, तुम्हाला येईल. क्रॉस मल्टिप्लाय केलं 205 मायनस 200 दॅट इज 5V अपॉन 200 इंटू 205 इज इक्वल टू 4. 521 जा हे क्रॉस मल्टिप्लाय केलं 21 इंटू 4 इज 84 इंटू 200. जर तुम्ही केलं तर तुम्हाला वेलॉसिटी मिळणार आहे 16800. 16800 अशी तुम्हाला वेलॉसिटी मिळणार आहे. 16800. दिस इज द व्हॅल्यू ऑफ वेलॉसिटी. काहीतरी कॅल्क्युलेशन मिस्टेक केली आहे असं मला वाटत आहे. 84 हा 5 नाही हा 5 कॅन्सल झाला तर हा 41 होणार आहे. 21 नाही होणार, 41 होणार आहे. 41 होणार आहे. 41 4 जा 164. 41 4 जा 164 आणि आता 200 ने मल्टिप्लाय केलं तर तुमचा आन्सर 164चं डबल असतं 328. आता मॅच होते बघा. मग अशी मी सिली मिस्टेक केली बट फॉर्च्युनेटली आन्सर नव्हतं, नाही तर टिकच करून टाकला असतं. आणि फॉर्च्युनेटली त्या आन्सर्स पण आहेत माझ्यासाठी, राईट. सो मी तर व्हेरीफाय पण करू शकतो. बी आन्सर, येस बी आन्सर बरोबर. त्यांनी पण कॅल्क्युलेशन करून दाखवलं आहे, सेम मेथडच फॉलो केली. इझी क्वेश्चन होता, कॅल्क्युलेशन वाईज थोडासा डिफिकल्ट होता, वेळ लागणार होता. डिफिकल्ट नाही, टाइम कन्झ्युमिंग होता. ओके नेक्स्ट क्वेश्चन हा आहे वीन्स डिस्प्लेसमेंट लॉवाला क्वेश्चन. इंटेन्सिटी वर्सेस वेवलेंथचा ग्राफ दिला असेल तर त्याच्या खालचा जो एरिया असतो दॅट गिव्स द टोटल एनर्जी एमिटेड अँड दॅट इज प्रपोर्शनल टू टेम्परेचर रेज टू 4. सो तुम्हाला एरिया A2 अपॉन एरिया A1 विचारलं आहे, म्हणजे क्लिअरली टेम्परेचर 2 अपॉन टेम्परेचर 1 करायचं आहे. सेकंड वाल्याचं टेम्परेचर किती आहे, हायर टेम्परेचर 327, बट त्याला केल्विनमध्ये कन्वर्ट केलं तर 600 होतं आणि हा होतो 300. सो जर मी त्यांचा रेशो घेतला तर 600 अपॉन 300 हे उत्तर राहणार. दॅट इज हे 1 जा 2 जा 2 इज 16 16:1. आन्सर इज अल्फा. मी थोडे फास्ट सॉल्व करतोय आता. क्वेश्चन्स इझीच होते, बिलकुल डिफिकल्ट नव्हते. नेक्स्ट क्वेश्चन. अ लिक्विड कूल्स फ्रॉम 50 to 45 इन 5 minutes. 50 to 45 मध्ये 5 मिनिटामध्ये कूल होतोय, म्हणजे त्याचा डी थीटा किती आहे 5/5 इज इक्वल टू के. ॲव्हरेज टेम्परेचर काय 47.5 मायनस सराउंडिंग टेम्परेचर वी डोंट नो, थीटा नॉट माहीत नाही. दुसऱ्या केसमध्ये त्याचा कूलिंग आहे 3.5. 45 पासून 41.5 पर्यंत कूल होतो, म्हणजे त्याचा हे काय येतोय डिफरन्स 3.5 येतोय. डिफरन्स 3.5 आला डिवायडेड बाय 5 मिनटं घेतली त्यांनी. के ची व्हॅल्यू माहीत नाही आणि इथला ॲव्हरेज थोडासा ट्रिकी आहे. काय काढू ॲव्हरेज. तो जर तुम्ही ॲव्हरेज काढला तर तुम्हाला मिळेल 41.5 आणि 45च्या मधला नंबर. तो 3.5चा 1.75 खाली यावा लागेल. सो इट विल बी 43.25. ओके मी डायरेक्टली ओरलीच करतो आहे 43.25. इफ आय डिवाइड देम के विल कॅन्सल 5 विल कॅन्सल. आता राहिलं काय फक्त 5 डिवायडेड बाय 3.5 इज इक्वल टू 47.5 मायनस थीटा नॉट 43.25 मायनस थीटा नॉट. यू हॅव टू सॉल्व इट. क्रॉस मल्टिप्लाय करा, काहीतरी करा, उत्तर आणा. ओके यू हॅव टू सॉल्व इट. थोडंसं कॅल्क्युलेशन वाईज नक्की मोठा होणार आहे. ऑप्शन्स पण खूप लांब आहे असं नाही आहे. सो तुम्हाला इज्जतीत त्याला सॉल्व करावं लागणार आहे. ओके मी ते सॉल्व नाही करत बसत. सॉल्व करून आन्सर 33 येते असं म्हणणं आहे त्यांचं. होपफुली आन्सर तेच असणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 19. एक्सप्रेशन that relates polarizing angle with refractive index. ब्रूस्टर्स लॉ आहे tan theta p is equal to mu.
सो टॅन थिटा पी मी खाली घेऊन गेलो तर म्यू अपॉन टॅन थिटा पी इज इक्वल टू 1. सो 1 अपॉन टॅन इज कॉट, सो कॉट थीटा पी इंटू म्यू इज इक्वल टू 1. सी आन्सर. क्वेश्चन नंबर 20 बघा. वेवफ्रंट ओरिजिनेटिंग फ्रॉम अ पॉइंट सोर्स इज अ स्फेरिकल वेवफ्रंट. रिमेंबर, पॉइंट सोर्स पासून स्फिअर बनतो, स्फेरिकल वेवफ्रंट. 22. Superposition takes between two waves, frequency f and amplitude a. Intensity is proportional to. लक्षात ठेवा, इंटेन्सिटी कोणाला प्रपोर्शनल आहे तर इंटेन्सिटीचा फॉर्म्युला असतो a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस 2a² cos phi. ह्याला जर तुम्ही प्रॉपरली सॉल्व्ह केलं ना तर तुम्हाला आन्सर येईल 4a² cos square phi by 2 असं उत्तर येईल. and that is clearly proportional to 4a². 4a² वर डिपेंडेंट आहे तो. आन्सर इज 4a². फॉर्म्युला आहे हा, याच्यामध्ये सॉल्विंग पण रिक्वायर्ड नव्हतं, मी तुम्हाला जस्ट करून दाखवलं. वेवलेंथ लाईट इज इन्सिडेंट ऑन दिस स्लिट. स्लिट विड्थ दिली आहे and angular position of the second dark fringe from the central. सेकंड डार्क फ्रिंज 2 लॅम्बडाला असतो आणि तो सेंटरपासून 30 डिग्रीला आहे, म्हणजे a sin 30 इज इक्वल टू 2 लॅम्बडा. sin 30 हाफ असतो, हाफचा 2 पलीकडे गेला तर, किंवा हाफचा 2 नाही 2 खाली गेला तर a/4 आपला लॅम्बडा येणार आहे. लॅम्बडा इज a/4 म्हणजे 24 × 10⁻⁵ ला 4ने डिवाइड करा म्हणजे तुम्हाला उत्तर येईल 6 × 10⁻⁵ सेंटीमीटर, म्हणजे 6000 अँगस्ट्रॉम युनिट. करून बघा अँगस्ट्रॉममध्ये कन्वर्ट, आन्सर येईल डेल्टा. ओके, सो द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 23. 23rd क्वेश्चन बघा. 7 capacitors each of capacity 2 microfarad are connected so that total capacitance should be 10/11. आता क्वेश्चन सॉल्व करण्याच्या आधी तुम्हाला ही गोष्ट क्लिअर माहिती पाहिजे की जर 2 कॅपॅसिटर्स फॉर एक्झाम्पल 2 आणि 2 पॅरललमध्ये लावले तर त्यांचं उत्तर या दोघांपेक्षाही जास्त म्हणजे 4 असतं. म्हणजे 2 आणि 3 वापरलं असतं मी तर 5 आन्सर आलं असतं. पॅरललमध्ये बी डायरेक्टली ॲड. अँड जर 2 आणि 3 सिरीजमध्ये लावले असते तर तुमचं जे काही आन्सर येणार आहे, आन्सर इज नॉट इम्पॉर्टंट, आन्सर हे या दोघांमध्ये जो सगळ्यात छोटा आहे ना त्याच्यापेक्षाही छोटा आन्सर येणार. आन्सर छोट्यावाल्यापेक्षाही छोटा असतं सिरीजमध्ये लावल्यावरती, पॅरललमध्ये लावल्यावरती मोठ्यावाल्यापेक्षाही मोठं असतं, म्हणजे 3 वाल्यापेक्षाही मोठा आहे 5. हा रूल खूप महत्त्वाचा आहे कारण की या रूलने आपण ऑप्शन्स एलिमिनेट करणार आहे. आपल्याला उत्तर किती पाहिजे 10/11 म्हणजे ऑलमोस्ट 0.99 पाहिजे उत्तर, बरोबर. आता बघा हे 5 सिरीजमध्ये आहेत. 5 सिरीजमध्ये काय करणार आहे 2 2 2 2 2 5 सिरीजमध्ये लावले तर त्याचं उत्तर येतं 2/5 म्हणजे 0.4 मायक्रोफॅरेड. हा 0.4 झाला आणि हे दोन 2 2चे पॅरललमध्ये आहेत म्हणजे त्याचा 4 मायक्रोफॅरेड झाला. आणि 4 मायक्रोफॅरेड आणि 0.4 मायक्रोफॅरेड सिरीजमध्ये आहे आणि सिरीजमध्ये छोट्यावाल्यापेक्षा छोटं उत्तर येतं म्हणजे ह्याचं उत्तर 0.4 पेक्षा छोटं येणार आहे, जे आपल्याला नको आहे. आपल्याला 0.999 पाहिजे. हे बघा आता 4 2 2 2 आणि 2 वाले 4 लावलेत, 2 2 2 वाले 4 लावले तर 2/4 म्हणजे 0.5 मायक्रोफॅरेड बनतो ह्याचं उत्तर. 0.5 मायक्रोफॅरेड आणि हा 2 2 आणि 2चं 6 बनतं. 6 आणि 0.5 मायक्रोफॅरेड सिरीजमध्ये आहेत, सो छोट्यावाल्यापेक्षा छोटं उत्तर असणार आहे. सो 0.5 पेक्षा छोटं उत्तर नको आहे आपल्याला, 0.999 हवं आहे, हे पण गेलं. तिसरा बघूयात. 2 2 2 सिरीजमध्ये 2/3 देणार, 2/3 दिल्याने तो 0.667 होईल मायक्रोफॅरेड. आणि हा 2 2 2 2चा पॅरलल 8 मायक्रोफॅरेड देणार आहे. सो 8 आणि 2/3 म्हणजे 0.667चं उत्तर 0.6667 पेक्षा छोटा असणार आहे, जे नको आहे आपल्याला. सो राहतो ऑप्शन डेल्टा. हे चेक करूयात आता, खरंच आन्सर येते. 2 आणि 2चं 2/2 म्हणजे 1 मायक्रोफॅरेड देणार आहे, ठीक आहे. आणि 2 2 2 2 आणि 2 5 2 2 2 वाले याचं 10 मायक्रोफॅरेड देणार आहे. सो 10 मायक्रोफॅरेड आणि 1 मायक्रोफॅरेडचं उत्तर 1 पेक्षा थोडंसं कमी असणार आणि येस 1 पेक्षा कमी पॉसिबल आहे. चेक करूयात. 2 1/10 आणि 1/1चा कॉम्बिनेशन काय येणार आहे, ह्याला 10 करतो मी. सो हा 11/10 1/CS असणार आहे. सो नेट मला 10/11 मिळणार आहे. सो आन्सर इज डेल्टा. सो याच्यात ॲक्च्युअलमध्ये सॉल्व्ह करत बसण्यात वेळ घालवायचा नव्हता, तुम्हाला पटपट बघायचे होते की सिरीजमध्ये आणि पॅरललमधले रूल्स वापरून आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. दिस वॉज क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 24 बघा. सिलेंडर ऑफ रेडियस R, लेंथ L इज प्लेस्ड इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड पॅरलल टू द ॲक्सिस, त्याची पॅरलल आहे याला. टोटल फ्लक्स 0 राहणार आहे कारण की आतमध्ये चार्ज नाही आहे. जेवढा फ्लक्स एंटर करतो तेवढा लीव्ह करतोय. सो नो नेट फ्लक्स. तुम्हाला माहिती आहे हे गॉस लॉ.
4 रेजिस्टर्स 10 10 10 अँड 15 व्हीटस्टोनमध्ये लावले आहेत. तर म्हणे 15ला काय शंट करावं लागेल की तो बॅलन्स होऊन जाईल. म्हणजे 1/15 प्लस 1/x असा काय लावू मी तर मला 1/10 मिळेल. कारण की बॅलन्सिंगला मला त्याला 10 करावं लागेल. सो 1/15 पलीकडे नेला मी. सो तुमचं उत्तर सॉल्व्ह करून 1/30 म्हणजे x इज इक्वल टू 30 येणार आहे. हे आता ओरलीच करतोय मी. 15 1 जा 15 मायनस 10 इज 5 बाय 150 दॅट इज 1/30 आणि x शुड बी 30. व्हेरी सिम्पल क्वेश्चन, व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड, राईट. लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 26. बघा, ए बी वायर जी आहे इट इज अ युनिफॉर्म रेजिस्टन्स वायर. ए सीची लेंथ 20 आहे, बी सीची लेंथ 80 आहे. द गॅल्व्हॅनोमीटर शोज नो करंट, फाइंड द व्हॅल्यू ऑफ आर. आत्ता म्हणजे बॅलन्सिंग झाली, बेसिकली बॅलन्सिंग झाली. म्हणजे आर बाय लेंथ बिलो इट शुड बी इक्वल टू 80 अपॉन लेंथ बिलो इट. झालं 80 कॅन्सल झाला. आर इज इक्वल टू 20 बीटा. एवढा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. ओके, खूप सिम्पल होता क्वेश्चन. व्हीटस्टोन मीटर ब्रिजवरचा बेस्ड. अ रेक्टँग्युलर कॉईल हॅव्हिंग 15 लेंथ ब्रेड्थ 20. ओके, म्हणजे एरिया झाला 150 सेंटीमीटर स्क्वेअर. प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड 2 × 10⁻⁵ टेस्ला अँड करंट आहे 100 मिली अँपियर म्हणजे 0.1 अँपियर. एस्टिमेट द टॉर्क वेन इट इज पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड. आता पॅरलल आणि परपेंडिक्युलरमध्ये कन्फ्युजन असेल तर टेन्शन घेऊ नका, आन्सर 0 नाही आहे. सो इथं आपल्याला पॅरलल म्हणजे परपेंडिक्युलर झाला तो आणि मॅक्सिमम टॉर्क ॲक्ट होतं. टॉर्क इज इक्वल टू NIAB हा फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ टर्न्स दिलेत का? नाही. करंट किती आहे? 0.1. एरिया किती आहे? एरिया 150 सेंटी स्क्वेअर म्हणजे 10⁻⁴ आणि 2 × 10⁻⁵ ही झाली मॅग्नेटिक फील्ड. सो 10⁻⁹ बनणार आहे हा आणि 150 × 2 इज 300. 300 आणि 10⁻⁻1 0.1 म्हणजे 30 × 10⁻⁹ असा आन्सर येणार आहे. आन्सर प्रचंड जवळजवळ आहेत. इनफॅक्ट आन्सर्स सी आणि डी दोन्ही सेम आहेत. सो या क्वेश्चनचा आन्सर सी किंवा डी मध्ये मार्क केला असेल तर करेक्ट देता येईल असं मला वाटतंय. ओके, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये दोन्ही आन्सर नाही आहेत, एक 30 पाहिजे होता. सो हा क्वेश्चन तुम्हाला मी बोनस देतो, डोंट वरी. आणखी बऱ्याच जणांनी आन्सर सॉल्व्ह करून आणला असेल 30च्या जवळ आणि काही जणांनी सगळ्यात जवळ म्हणून ए पण लिहिला असेल. सो या क्वेश्चनला बोनस द्यावा लागेल. क्वेश्चन नंबर 27 इज बोनस. 27 नंतर 28. अ सोलेनॉइड हॅज 200 टर्न्स पर सेंटीमीटर. सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर म्हणजे किती टर्न्स झाले? 2 × 10⁴ टर्न्स पर मीटर झाले. कॅरीज 2.5 अँपियर करंट. व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर? μ0 NI झालं 4π × 10⁻⁷ μ0 असतो. नंबर ऑफ टर्न्स 2 × 10⁴ असतो आणि करंट इज 2.5. करूयात सॉल्व. 10⁻⁷ × 10⁻+4 इज 10⁻³ 2 × 2.5 इज 5. 5 × 4 इज 20. 20π × 10⁻³ इज द आन्सर. 20π म्हणजे 62.8 × 10⁻³ 62 मध्ये आन्सर फक्त सीटा आहे. आन्सर इज सीटा. थोडंच फास्ट सॉल्व करतोय, आपल्याला पटपट संपवायचे क्वेश्चन्स, जास्त टाइम वेस्ट करू नका. इझी क्वेश्चन्स आहेत खूपच आणि इवन तुम्हाला सोल्युशन बघून पण कळत असतील गोष्टी. रेशिओ ऑफ मॅग्नेटिक फील्ड टू मॅग्नेटायझेशन स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटायझिंग फील्ड इज कॉल्ड ॲज परमिएबिलिटी. सीटा फॉर्म्युला क्वेश्चन बेस्ड आहे, एकदम सिंपल आहे. 30वा प्रश्न. फॉलोइंग आर द प्रॉपर्टीज ऑफ दॅट डिस्क्राइब्स डायमॅग्नेटिक. इनकरेक्ट कोणता आहे? डायमॅग्नेटिकचा नाही आहे. मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल इलेक्ट्रॉन न्यूट्रलाइजेस इच अदर. परफेक्ट. एव्हरी ॲटम ऑफ डायमॅग्नेट इज अ न्यूट्रल. दुसरं, डायमॅग्नेटिक मटेरियल हॅव स्मॉल पॉझिटिव्ह ससेप्टेबिलिटी. नाही, नेगेटिव्ह ससेप्टेबिलिटी असते. ठीक आहे, जरी तुम्हाला डाऊट असेल तर गो फॉर द थर्ड वन. डायमॅग्नेटिक इज एक्सप्लेन इन द टर्म्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. डायमॅग्नेटिझम हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या टर्म्समध्ये एक्सप्लेन करता येतो का? तर मॅग्नेटिक फील्ड ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनच्या मोशनमुळे मॅग्नेटिक फील्ड जनरेट झालेली आहे. दॅट इज करेक्ट. आणि मॅग्नेटिक मटेरियल्स म्हणजे जो इलेक्ट्रॉन मूव्ह होतो ना त्याचा करंट कॉजेस मॅग्नेटिक फील्ड. ओके, आणि नंतर नेक्स्ट होता डायमॅग्नेटिक मटेरियल डू नॉट हॅव परमनंट डायपोल मोमेंट. ओके, सो त्यांच्याकडे परमनंट डायपोल मोमेंट नसतं. दॅट इज ऑल्सो ट्रू. सो बीटा हेच आन्सर आहे ऑब्वियसली. सी आणि डी तर जस्ट वाचले मी. ट्रान्सफॉर्मर. अ स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर 2400 वोल्ट लाईन 80 अँपियर करंट फ्लोज इन द आउटपुट म्हणजे हा IS दिला आहे. रेशिओ ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी टू सेकंडरी काय? प्रायमरी टू सेकंडरी NP/NS दिला आहे 20:1.
what is the efficiency? Sorry, efficiency is 100%. Then what is the current in the primary? बापरे. NP by NS is IS by IP. IS दिलाय 80, so IP काय झालं रे? IP झाला 4. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. इथे कुठलाही प्रकारचा ट्विस्ट नव्हता. टर्न रेशो दिला होता 1/20. प्रायमरी वरती सेकंडरी खाली, सो इथे मी सेकंडरी वरती घेतला म्हणून 1/20 इज IP by IS झालं. IS दिलेला, आउटपुट करंट दिलेला 80, सो हा 4 जा, सो IP मिळाला 4. सिंपल. 31 झाल्यावरती 32. टू आयडेंटिकल कोॲक्सियल loops carrying current I circulating clockwise sense. If the loop is approaching each other, what would be the correct statement? Two coaxial carrying current in the clockwise sense. बरोबर. आता जर हे एकमेकांच्या जवळ जात असतील तर काय होणार? एकात क्लॉकवाईज आहे, सो त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक लाईन्स असे निघतात. दुसरी पण क्लॉकवाईज आहे, त्याच्यात पण मॅग्नेटिक लाईन्स असे निघतात. जर हे जवळ आले तर याच्या मॅग्नेटिक लाईन्स त्याच्यात शिरतील, सो त्याचं काम ऑलरेडी हे करतंय, सो त्याच्यातला करंट कमी होऊन जाईल. तसंच सेम इफेक्ट ह्याच्यावरती येणार आहे. सो आन्सर इज दोघांमधला करंट रिड्यूस होणार आहे, दोघांमधला करंट डिक्रीज होणार आहे. बीटा आन्सर आहे. दोघांचं करंट सेम डिरेक्शनमध्ये जवळ आले ते, तर ह्याच्या लाईन्स त्याच्यात चालल्या आहेत, सो त्याला कमी, अकॉर्डिंग टू लेन्स लॉ काय होईल, तो इकडच्या लाईन्स वाढवतोय, सो तो अशा लाईन्स पाठवायला बघेल, म्हणजे करंट ऑपोजिट टाकायचा प्रयत्न करेल. बट सिन्स ऑलरेडी करंट क्लॉकवाईज आहे, तर करंट विल रिड्यूस, स्टार्ट रिड्यूसिंग. आन्सर इज बीटा. मिनिमम वेवलेंथ ऑफ अ फोटॉन इज 5000 angstrom minute. What will be the energy? hc by lambda 12,400 अपॉन 5000 angstrom minute. माहिती पाहिजे तुम्हाला. 1 2 3 1 2 3 12.5 बाय 5 अडीच, ऑलमोस्ट 2.5. इझी क्वेश्चन, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. 34. Lambda is the wavelength of light that is striking this thing. E is the energy emitted. If the kinetic energy is to be increased to double, म्हणजे बघा इन्सिडेंट लाईट 10 एनर्जीची असेल, वर्क फंक्शन 3 असेल, तर कायनेटिक एनर्जी 7 असतो. मी तर लिहितो h न्यू इज इक्वल टू φ0 प्लस के. आता ते म्हणतात की तुम्हाला ह्याला डबल करायचं म्हणजे 14 करायचं. तुम्हाला ह्याला तर 3च ठेवावं लागेल ना, याला डबल करावं लागेल का? नाही, याला तुम्हाला करावं लागेल 17, म्हणजे डबलपेक्षा थोडा कमी करावा लागेल. सो मला वेवलेंथ ही जी आहे ही हाफ नाही करावं लागणार, हाफपेक्षा थोडी जास्त राहिली तरी चालणार आहे. म्हणजे λ/2 पेक्षा λ' हा मोठा राहिला तरी चालणार आहे. असं ऑप्शन आहे का कुठे? येस, डेल्टा ऑप्शन आहे असं. ठीक आहे, मी तुम्हाला हे न्यूमेरिकली सॉल्व्ह करून दाखवलं, नंबर घेऊन. परत एकदा सांगतो काय केलं मी. लाईटची वेवलेंथ λ आहे, सो त्याच्याकडे किती एनर्जी आहे? hc/λ. ती एनर्जी 2 पर्पजसाठी वापरली जाते, कायनेटिक एनर्जी आणि वर्क फंक्शनसाठी. मला ह्याला डबल करायचं. मी एक नंबर घेऊन दाखवतो, 10 = 3 + 7. मला ह्याला डबल करायचं, 14 करायचं. हा तर 3च राहणार ना, वर्क फंक्शन मटेरियलची प्रॉपर्टी. सो याला डबल करायची गरज नाही पडत. ह्याला डबल नाही, ह्याला 17, म्हणजे याला डबलपेक्षा थोडं कमी करायची गरज पडते. याला डबलपेक्षा थोडं कमी करायचे. सो डबल करण्यासाठी λ/2 वापरावा लागला असता, बट λ/2 वापरायची गरज नाही. लॅम्बडा आणि λ/2च्या मधली वापरली तरी चालणार आहे. सो आन्सर डेल्टा येणार आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन CET विचारला गेलेला प्रश्न आहे. लक्षात ठेवा, असे प्रश्न CETला खूप स्टँडर्ड आहेत, विचारले जातात आणि रिपीटेडली विचारले जातो. 2010, 12, 14 कंटिन्युअसली विचारले गेलेल्या प्रश्नांमधलाच हा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 35. बोर्स ॲटॉमिक मॉडेल. लेट पोटेन्शियल एनर्जी P, टोटल एनर्जी T. व्हॉट हॅपन्स? आज जसं आपण वरती जाऊ, हायर ऑर्बिट्सला गेलो ना, टोटल एनर्जी वाढते, लक्षात ठेव, आणि पोटेन्शियल एनर्जी पण वाढते, दोन्ही इन्क्रीज होतात. कसं काय? आणखी ते नेगेटिव्ह आहेत, आणि -13.6 -3.4 टोटल एनर्जी वाढतेच आहे ना, वरती जाऊन 0 होते, मॅक्सिमम होऊन जाते. सो पोटेन्शियल आणि टोटल दोन्ही वाढतात. साईनमुळे कायनेटिक आणि बाइंडिंग कमी होतात, साईन पॉझिटिव्ह आहेत त्यांच्या. ट्रान्झिशन फ्रॉम n = 4 to 3 इज in hydrogen like atom result into ultraviolet radiation. Infrared will be obtained in which of the following transition? ओके, हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन होता, बट प्रश्न बघा, समजून घ्या. n = 1 2 3 4 5 काय म्हणतात ते? 4 to 3 या गॅपमध्ये कुठली लाईट एमिट होती? या गॅपमध्ये अल्ट्राव्हायोलेट एमिट होती. तर इन्फ्रारेड कुठे एमिट होईल? एक लक्षात ठेवा, या गॅप्स ज्या आहेत ना, त्या अल्ट्राव्हायोलेटपेक्षाही छोट्या गॅप्स आहेत. या गॅप्स मोठ्या आहेत. वरती जाऊ तर गॅप छोट्या होतात, म्हणजे आपल्याला ह्याच्यापेक्षा छोटी गॅप पाहिजे.
5 to 4 वाली छोटी गॅप आहे, 4 to 2 वाली अजून मोठी गॅप बनणार आहे, 3 to 2 वाली मोठी ऑब्व्हियसली आहे आणि 2 to 1 वाली अजून मोठी आहे. आपल्याला गॅप छोटी पाहिजे, अल्ट्राव्हायोलेट पेक्षा इन्फ्रारेड लेस एनर्जेटिक आहे, लेसर गॅप पाहिजे, लेसर गॅप 5 to 4. हा क्वेश्चन तुम्हाला वाटेल आउट ऑफ स्कोप होता की काय, बट नाही, ह्याच्यामध्ये तुमचे कन्सेप्ट चेक होत होते की गॅप्स तुम्हाला माहिती पाहिजे, वरती वरती जाऊ तसं गॅप कमी 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 होऊन जातो, गॅप रिड्यूसेस, त्याच्यावरती बेस्ड होता क्वेश्चन. 37 अज्युम दी फॉलोइंग ए अँड बी आणि चूज अकॉर्डिंगली. ए झिनर डायोड इज ऑलवेज कनेक्टेड इन रिव्हर्स बायस, ऑब्वियसली. बॅरियर पोटेन्शियल लाईज, पी एन जंक्शनचा बॅरियर पोटेन्शियल हा 0.1 to 0.3 वोल्टमध्ये लाय करतो, तर बॅरियर पोटेन्शियल 0.7 वोल्टमध्ये लाय करतो, बरोबर. सो ए ट्रू आहे, बी रॉंग आहे. बॅरियर पोटेन्शियल पी एन जंक्शन डायोडचा 0.3 वोल्टच्या वरती असतो, नी वोल्टेज वगैरे म्हणतात ना, नाही का, 0.7 वोल्ट सिलिकॉनसाठी. ह्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती पाहिजे. सो हा थोडासा नॉलेज बेस्ड होता. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू इन केस ऑफ पी टाईप सेमीकंडक्टर. पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये आपल्याला ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी टाकावी लागते. डोपिंग इज डन बाय पेंटाव्हॅलेंट इल्ला. मटेरियल इज ऑलवेज पॉझिटिव्हली चार्ज, नो. न्यूट्रल असतो, पी असू देत एन असू देत, न्यूट्रल असतो. करंट इज मेनली ड्यू टू इलेक्ट्रॉन, नो, बिकॉज ऑफ होल असतो. करंट इज मेनली ड्यू टू होल, येस. इट इज डेल्टा. Okay, next question is recovery of information from carrier is known as. carrier wave पासून इन्फॉर्मेशन परत काढणं, कोडिंग करण्याला मॉड्युलेशन म्हणतात, काढण्याला डिमॉड्युलेशन म्हणतात. सी आन्सर. नॉलेज बेस्ड, यू मस्ट नो इट. नेक्स्ट क्वेश्चन त्याच्या खालचा. प्रोसेस ऑफ चेंजिंग सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॅरियर वेव्ह इन अकॉर्डन्स विथ द इनकमिंग सिग्नल इज कॉल्ड ॲज. कॅरेक्टरिस्टिक कॅरियर वेव्हची चेंज करणं, कॅरेक्टरिस्टिक कॅरियर वेव्हवरती एखादी गोष्ट कोड करणं, कॅरियर वेव्हची कॅरेक्टरिस्टिक स्लाइड चेंज करणं, याला मॉड्युलेशन म्हणतो ना. आणि ती कॅरेक्टरिस्टिक जी चेंज केली आहे ती आउटपुटवरती परत रिट्रीव्ह करणं, याला डिमॉड्युलेशन म्हणतो आपण. सो याचं उत्तर आहे मॉड्युलेशन, काय डिमॉड्युलेशन, मॉड्युलेशन. ए आन्सर आहे. ठीक आहे. डेफिनेशन मॉड्युलेशन डिमॉड्युलेशनचं मुद्दामून मी सेमीकंडक्टरचे 2 आणि कम्युनिकेशनचे 2 टाकलेले, कारण की प्रत्येक टेस्टला एक एकच प्रश्न येऊ शकतो त्याचा. मुद्दामून 2 टाकलेले की तुम्ही जास्तीत जास्त त्याची प्रॅक्टिस करू शकाल म्हणून. ठीक आहे. मी आता ह्या टेस्टला तुम्ही बघितलं असेल वेटेज काय केलं, 12वीचे सगळे 20च्या 20 टॉपिकला 2 प्रश्न एका टॉपिकमधनं विचारले, म्हणजे 40 प्रश्न फक्त 12वी आणि 10 प्रश्न 11वी, जसं असतं तसं. नॉर्मली टेस्टमध्ये सेमीकंडक्टर कम्युनिकेशनचा एक एकच येतो आणि त्याचे जे एक एक मार्क आहेत ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन किंवा इंटरफेरन्स डिफ्रॅक्शनला मिळतात. ठीक आहे. बट या टेस्टमध्ये मी मुद्दामून स्ट्रॅटेजिकली या टॉपिक्सला जास्त वेटेज दिला आहे की जर तुम्ही नसतील प्रिपेअर केले तुम्ही थोडं कमी स्कोअर करा आणि तुम्हाला त्याची जाणीव झाली पाहिजे. 41 एफ इज अप्लाइड. बघा आता चालू झाले 11वीचे टॉपिक्स. एफ इज अप्लाइड ऑन अ स्क्वेअर प्लेट. फोर्स एफ इज अप्लाइड. परमिसिबल व्हॅल्यू ऑफ प्रेशर इन पर्सेंटेज. तुम्हाला माहिती आहे फोर्स अपॉन एरिया असतो, एरिया इज एल स्क्वेअर. प्रेशर ओके. ह्याच्यामध्ये किती एरर आहे, फोर्समध्ये 4% एरर आहे. ह्याच्यामध्ये किती पर्सेंटेज, 2% आहे. मग 2% म्हणजे 2 टाइम्स पर्सेंटेज एरर इन लेंथ करावं लागेल. सो आन्सर 8% येणार आहे. ह्याच्यामध्ये काहीच रॉकेट सायन्स नव्हता. 42 ठीक आहे. वेक्टर ए आणि बी दिलाय. अनदर वेक्टर सी हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड ऑफ बी बट इन द डायरेक्शन ऑफ ए. मॅग्निट्यूड बीचा पाहिजे, डायरेक्शन एची पाहिजे. चला एची डायरेक्शन पाहिजे म्हणजे एचा युनिट वेक्टर बनवून घेऊयात. I + 2j + 2k चा युनिट वेक्टर कसा करायचा, डिवाइड बाय त्याच्या मॅग्निट्यूडने करायचं. नीट बघा ह्याचा मॅग्निट्यूड 3 आहे. 3 3 3 स्प्लिट करून टाकला मी. हा झाला माझा युनिट वेक्टर आणि मला बीचा मॅग्निट्यूड पाहिजे. सो बीचा मॅग्निट्यूड काढूयात. √3² 6² 2² 7 येतो. सो 7 ने मल्टिप्लाय करा. सो 7/3 कॉमन येईल. I + 2j + 2k असं उत्तर आहे का, आहे ना. सीटा उत्तर आहे. सो क्वेश्चन वॉज अगेन व्हेरी सिम्पल. एकाचं मॅग्निट्यूड दुसऱ्याची डायरेक्शन, ज्याची डायरेक्शन पाहिजे त्याचा युनिट वेक्टर घ्यायचा, ज्याचा मॅग्निट्यूड पाहिजे त्याचा मॅग्निट्यूड घ्यायचा, मल्टिप्लाय करायचा, आलं उत्तर. वा. नेक्स्ट क्वेश्चन सेंटर ऑफ मासचा क्वेश्चन. मास m, मास 2m, मास 3m, मास असं करत करत nm कुठे आहेत प्लेस्ड, l 2l 3l अप टू nl ला आहेत. सो व्हॉट इज द सेंटर ऑफ मास. m1 x1 m2 x2 करा ॲड, म्हणजे काय येईल ml + 4ml + 9ml असं करत करत n² ml असं येईल. डिवायडेड बाय m1 x1 m2 x2 m3 x3 m4 x4 डिवायडेड बाय m1 + m2 + m3 म्हणजे m + 2m + 3m अप टू nm. हे सॉल्व्ह केलं व्यवस्थित, सगळे m कॅन्सल होणार आहेत, सगळे m कॅन्सल होणार आहेत. वरती काय येईल बघा, m सगळे कॅन्सल झाले. वरती राहील 1 + 4 + 9 + n² पर्यंत आणि खाली राहील
1 + 2 + 3 + अप टू n पर्यंत. सो वरती सम ऑफ आर स्क्वेअर आहे, समेशन आर स्क्वेअर आहे, खाली समेशन ऑफ आर आहे आणि एल तर आहेच. समेशन ऑफ आर स्क्वेअर आणि समेशन ऑफ आरचा रेशिओ आहे. समेशन ऑफ आर स्क्वेअर तुम्हाला माहिती असेल n+1 2n+1/6 असतो. एल होताच आणि वरती न्यूमरेटरमध्ये. वेर ॲज डिनॉमिनेटरमध्ये सम ऑफ आर काय असतो? सम ऑफ आर असतो n+1/2. n+1 n+1 गेला, 2 3 जा, सो उत्तर काय येणार आहे? 2n+1/3 × l. असं उत्तर आहे का? असं उत्तर सीटामध्ये आहे. ऑप्शन इज सी. अ लाईट बॉडी आणि हेवी बॉडी हॅव गॉट सेम कायनेटिक एनर्जी. कोणाचं लिनियर मोमेंटम जास्त आहे? कायनेटिक एनर्जी सेम आहे, लिनियर मोमेंटम कोणाचं जास्त आहे? लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला असतो 2m √कायनेटिक एनर्जी. तो जो लाइटर आहे तो लाइटर लेसर मोमेंटम, ग्रेटर मोमेंटम हेवी बॉडीचा असणार आहे डायरेक्ट प्रपोर्शनमुळे. ठीक आहे. 45 27 आयडेंटिकल ड्रॉपलेट्स फॉलिंग डाउन विथ टर्मिनल वेलोसिटी 0.1 पॉइंट हे करे पॉइंट आहे का? पॉइंट मिसिंग आहे, काहीतरी झोल आहे. ठीक आहे. 0.15 दिलं आहे म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही अज्युम तरी केला असेल होपफुली हे. आणि सगळे आन्सर्स वेगळे आहेत. आय एम एक्सपेक्टिंग की तुम्ही आन्सर काढू शकता याच्यातनं. ठीक आहे. इवन दो तो पॉईंट दिसत नसेल तरी पण इफ दे कंबाईन झाले तर काय होणार आहे रे? टर्मिनल वेलॉसिटी हा आर स्क्वेअरला प्रपोर्शनल आहे. 27 ड्रॉपलेट एकत्र झाले तर लक्षात ठेवा मोठा आर जो बनतो ना n⁻⁴ टाइम्स छोटा आर असतो. 27चा क्यूब रूट 3 आहे, सो तिप्पट होणार आहे, तिप्पट 3 टाइम्स होणार आहे. आणि जर 3 टाइम्स झाला तर हा 9 टाइम्स होणार आहे टर्मिनल. 9 टाइम्स झाला तर 15 × 9 135 असतो. 135 वाला ऑप्शन एकच होता. इथे तुम्ही कंप्लेंट नाही करू शकता, तो पॉईंट दिसत नव्हता. ठीक आहे. आन्सर इज 135. 46 रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ प्रिझम व्हायलेट रेड कलर दिले आहेत. व्हॉट इज द डिस्पर्सिव्ह पॉवर? डिस्पर्सिव्ह पॉवर म्हणजे ओमेगा. तो काय असतो? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ व्हायलेट मायनस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रेड अपॉन ॲव्हरेज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स -1. तो 0.04 अपॉन 0.63 असं येतं उत्तर. 4/63 1/15 1/15 इज 0.06. 0.06 मध्ये आन्सर येत आहे. दॅट इज ट्रू. आन्सर इज सी. ओके. सो क्वेश्चन्स इझी आहेत या टेस्टचे. 47 क्रिटिकल अँगल फॉर ग्लास इज θ1 अँड दॅट ऑफ वॉटर इज θ2. व्हॉट विल बी द क्रिटिकल अँगल ऑफ वॉटर अँड ग्लास इंटरफेस? ठीक आहे. वॉटर आणि ग्लास इंटरफेसचा क्रिटिकल अँगल काय असला पाहिजे? पहिली गोष्ट तर वॉटर ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 3/2 याचा 4/3. ठीक आहे. क्रिटिकल अँगल ग्लाससाठी किती आहे? θ1. सो साइन θ1 चं उत्तर येत आहे. साइन θ1चं उत्तर 2/3 1/μ असतो. साइन θ2चं उत्तर काय आहे? साइन θ2चं उत्तर येत आहे 3/4. सो क्लिअरली θ2 मोठा आहे, θ1 छोटा आहे. कारण की हा 0.75 येतो आणि 0.67 येतो आहे. बट आपल्या इथं कॉम्पिटिशन θ1 θ2 मध्ये नाही आहे, या दोघांच्या इंटरफेसमध्ये कॉम्पिटिशन आहे. सो यांचा जो काही असेल ना साइन क्रिटिकल अँगल तो काय असेल? छोटा अपॉन मोठा, छोटा अपॉन छोटा अपॉन मोठा. मोठा अपॉन छोटा गेला तर साइन θ > 1 होऊन जाईल, विच इज नॉट पॉसिबल. त्याचं उत्तर येतं 8/9. आता हा 8/9चं उत्तर येतं 0. काहीतरी उत्तर साइन θ 8/9 येतो म्हणजे अँगल काय येतोय? 0.9 जा 81 असतो. ऑलमोस्ट 0.9 येतोय. तो हा θ2 पेक्षाही मोठा असला पाहिजे. ग्रेटर दॅन θ2 आन्सर आहे. ग्रेटर दॅन θ2 सगळ्यात मोठा आहे क्रिटिकल अँगल हा यांच्या दोघांना. 48 फोकल लेंथ ऑफ आयपीस इज 6. डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्टिव्ह अँड आयपीस इज काय असलं पाहिजे? म्हणजे लेंथ ऑफ मायक्रोस्कोप लेंथ ऑफ टेलिस्कोप विचारले जर मॅग्निफिकेशन 10 आहे. ठीक आहे. मॅग्निफिकेशन 10 आहे म्हणजे FO/FE असतं मॅग्निफिकेशन, अँग्युलर मॅग्निफिकेशन. ओके. आणि हे 10 आहे म्हणजे हा 66 झाला. FE 6 आहे, हा 6 पलीकडे गेला तर FO काय बनेल? 6 बनेल, सॉरी 60 बनेल. FE 6 आहे ना, 6 10 तर 60 आणि 60 + 6 केलं तर 66 आन्सर येणार आहे. 66 आन्सर येणार आहे. नेगेटिव्ह बिगेटिव्हचं टेन्शन घ्यायचं नाही, मॉड पुट करायचा असतो. ठीक आहे. ॲडच करायचा आहे. 48चा आन्सर इज 66.
49. प्रोटॉन विथ वेलॉसिटी दिस एंटर्स मॅग्नेटिक फील्ड दिस, ॲक्सेलरेशन प्रोड्यूस्ड काय असेल? फोर्स काढू आधी. क्यू इंटू व्ही क्रॉस बी असतो फोर्स, क्यू इंटू व्ही क्रॉस बी असतो. सो आधी व्ही क्रॉस बी करून घेऊ. व्ही किती आहे? 3i + 2j आहे. क्रॉस बी किती आहे? 2j + 3k आहे. हे आता मी मॉड बीड करत टाकत नाही, डायरेक्टली ओरली करतो. 3 2 जा 6, i क्रॉस j इज k. 3 3 जा 9, i क्रॉस k इज -j. 2 2 जा 0 कारण की j क्रॉस j इज 0 आणि 2 3 जा 6, j क्रॉस k इज i, j क्रॉस k इज i, j k i j k, राईट. सो 6i. सो आन्सर येते 6i - 9j + 6k. हे तुमचा व्ही क्रॉस बीचं उत्तर आलं. ह्याला चार्जनी मल्टिप्लाय करायचं. चार्ज दिलाय का? चार्ज दिलाय 0.96 × 10⁸ चार्ज दिला आहे. चार्ज बाय मास दिलाय, चार्ज बाय मास दिलाय. क्यू बाय एम दिलाय, क्यू बाय एम. सो चार्ज बाय मास दिलाय म्हणजे तुम्ही मासनी इनडायरेक्टली डिवाइड करून टाकलंय, त्यामुळे तुम्हाला फोर्स बाय मास मिळाला आहे, त्यामुळे तुम्हाला ॲक्सेलरेशनच मिळालं आहे. सो ॲक्सेलरेशनचं उत्तर आहे 0.96 × 10⁸ × 6i - 9j + 6k. यातनं कॉमन येणार आहे 2 कॉमन घेतला जर काही मी, किंवा 3 कॉमन घेतला मी, 3 कॉमन घेऊ शकतो. 3 कॉमन घेतला तर बघा काय येईल? 6i - 9j + 6k आलं होतं आणि 0.96 × 10⁸ हा चार्ज पर युनिट मास आहे, हे ॲक्सेलरेशन मिळालं. त्याच्यात 3 कॉमन घेतला तर तुमचं उत्तर 2.88 × 10⁸ येईल आणि 2i - 3j + 2k असं उत्तर येईल. असं उत्तर आहे का? असं उत्तर आहे बीटामध्ये. ट्रिकी क्वेश्चन. क्यू व्ही क्रॉस बी हा फॉर्म्युला माहीत पाहिजे तुम्हाला, आणि सिन्स चार्ज दिलेला नाही, चार्ज बाय मास दिलाय, सो इनडायरेक्टली ते ॲक्सेलरेशन मिळून गेलं तुम्हाला. अँड दी लास्ट क्वेश्चन ऑफ टुडेज क्वेज. अँगल ऑफ डिप पोलला काय असतो? तर पोलला पूर्ण डिप निडल अशी होऊन जाते. अँगल ऑफ डिप 90 असतो आणि इक्वेटरला डिप निडल डिपच होत नाही, लाईन्स पॅरलल असतात. सो डिप 0 असतो. 90 आणि 0. आन्सर इज डेल्टा. सो दीज वर दी क्वेश्चन्स इन दी मॉक टेस्ट नंबर 5. आय होप तुम्हाला सगळे क्वेश्चन चांगले जमले असतील. तुम्ही जेवढ्या मॉक टेस्ट झाल्यात त्याच्यामध्ये ज्या काही मिस्टेक केल्या आहेत त्या मिस्टेक गो थ्रू करा, त्याच रिपीटेडली करा. CETमध्ये तुम्हाला नक्की त्याची हेल्प होणार आहे. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग दिस सेशन. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन.